नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वॉलस्टार एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आता बघा, 5वी शिष्यवृत्ती गणित मधला पहिला टॉपिक आपला सुरू आहे, घटक 1 संख्या ज्ञान। आता ह्या संख्या ज्ञान मधला तिसरा जो मुद्दा आहे बघा, अंकाची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी। आपण काय केलंय यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये त्याच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत माहिती हे बघितलेला आहे। हा व्हिडिओ आपण बघितलेला असेलच, नसेल तर बघून घ्या। आता काय करायचं, ह्या मुद्द्यावरती जे प्रश्न आहेत महत्वाचे असतील, परीक्षेला विचारलेले असतील ते आपण बघायचे आहेत। आता ह्या प्रश्नामध्ये आपण काय केले, प्रकार केलेले आहेत। जवळपास 4 प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। मग पहिला प्रकार जो आहे प्रश्न प्रकार 1, दर्शनी आणि स्थानिक किंमत बेसिक प्रश्न असतील ते आपण बघायचे आहेत। आता बघा, पहिला प्रश्न जो आहे तो काय आहे म्हणतोय, पहिल्या प्रश्नामध्ये बघा, आता हे किती दिलंय बघा, पहिलं आपल्याला वाचन जमलं पाहिजे। हे किती संख्या जे आहे ते बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, परत लक्ष, दशलक्ष आणि कोटी। म्हणजे बघा किती दिलंय, 2,34,65,789 ही संख्या दिल्या, मधील कोणत्या अंकाची दर्शनी किंमत सर्वात कमी आहे। प्रश्न काय विचारलाय बघा, अंक आपल्याला संख्या दिल्या जवळपास 2,34,65,789, त्या अंकाची काय विचारल्या, दर्शनी किंमत सर्वात कमी विचारल्या। आता बघा, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितल्या, दर्शनी किंमत म्हणजे काय असते, तोच अंक असतो। दर्शनी किंमत म्हणजे काय, तोच अंक असतोय। आपल्याला काय विचारल्या, सर्वात कमी। आता जी संख्या दिल्या बघा, 2,34,65,789 हे आपल्याला काय दिल्या, संख्या दिल्या। आता बघा, दर्शनी किंमत म्हणजे अंक तोच आहे। आता 9ची दर्शनी किंमत 9च येणार, 8ची 8च, 7ची 7 येणार, 5ची 5च येणार, 6ची दर्शनी किंमत 6 येणार, 4ची काय येणार, 4च येणार, 3ची 3च येणार, 2ची 2च येणार। मग आपल्याला विचारले काय, तर दर्शनी किंमत सर्वात कमी विचारल्या। म्हणजे आता ह्या दिलेल्या संख्येतील सर्वात लहान अंक कोणता आहे बघा, सर्वात लहान अंक कोणता आहे, तर 2 आहे। म्हणजे 2ची दर्शनी किंमत काय येणार आहे, सगळ्यात कमी, कारण 2 येणार आहे। प्रत्येकाची काय येणार, ह्याची 9, ह्याची 8, ह्याची 7, ह्याची 5 येणार दर्शनी किंमत, ह्याची 6, ह्याची 4 येणार, ह्याची 3 आणि ह्याची 2। म्हणजे सर्वात लहान अंक दिलेल्या संख्येतला कुठला आहे, 2 आहे। म्हणून ह्याची दर्शनी किंमत सर्वात कमी कशाची येणार आहे, 2ची। म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार तुमचा। समजलं, सोपं आहे उदाहरण। दुसरं उदाहरण बघूया। आता बघा, दुसरा प्रश्न बघूया। दुसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, आता हे किती आहे बघा संख्या, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष। म्हणजे आपण वाचन कसं करणार, 57 लक्ष 32,479 या संख्येमधील सर्वात कमी, आता काय विचारलंय बघा, सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता। आता आपल्याला काय विचारलं इथं, मगाशी प्रश्न होता दर्शनी किंमतीचा, आता हा स्थानिक किंमतीचा प्रश्न आहे आणि सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक कोणता हे विचारलेला आहे। आता आपल्याला जी संख्या दिली आहे ती कोणती आहे बघा, 57,32,479। आता इथे बघा, मग यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले बघा, जो एकक स्थानी अंक असेल त्याची स्थानिक किंमत काय असते, सर्वात कमी असते। म्हणजे इथे बघा, एकक स्थानी जो अंक असेल त्याची सर्वात काय असते, कमी स्थानिक किंमत असते। हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। मग एकक स्थानी अंक कोणता आहे, 9। म्हणजे 9ची स्थानिक किंमत काय असणार आहे, सर्वात कमी। आपण चेक करूया बघा, 9ची स्थानिक किंमत काय येणार, 9। 7ची स्थानिक किंमत किती येणार, 7 किती, 1 0। दशक स्थानी आहे ना, एकक, दशक, शतक, हजार, परत 10,000, लक्ष आणि दशलक्ष। हा किती आहे बघा, 70 येणार, दशक स्थानी आहे। 4 हे शतक स्थानी आहे, तर 4ची काय येणार दर्शनी किंमत, 4च्या नंतर किती अंक आहेत, 1 2 आहेत म्हणून 2 0, किंवा शतक स्थानी आहे म्हणून 400, दशक स्थानी आहे 70, 2ची किती येणार, 2,000, हजार स्थाने, 3ची किती येणार, 10,000 स्थाने, 30,000, म्हणजे 4 शून्य येणार बघा, 1 2 3 4 अंक आहेत।
7 नंतर बघा अंक किती आहेत? 1 2 3 4 5 अंक आहेत. त्यामुळे शून्य किती येणार? 5. 1 2 3 4 5 म्हणजे किती? लक्ष 7 लाख किंवा 7 लक्ष ही व्हॅल्यू येईल. आता 5 ची कसं येणार बघा? 5 नंतर अंक किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 म्हणजे 5 नंतर 6 अंक आहेत. त्यामुळे शून्य किती? 6. 1 2 3 4 5 6 म्हणजे जवळपास 50 लाख. म्हणजे हे किती आलं बघा? हे 7 लाख, 50 लाख किंवा 50 लक्ष ही काय आली? स्थानिक किंमत. स्थानिक किंमत आपण बघितली स्थानावरून ठरत्या. म्हणजे एकक स्थानी जो अंक असेल, कोणताही अंक असेल एकक स्थानी, त्या अंकाची स्थानिक किंमत काय असणार आहे? सर्वात कमी. म्हणजे उत्तर आपलं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे सर्वात कमी स्थानिक किंमत असलेला अंक एकक स्थानी. आणि आपल्याला नियम तो लक्षात ठेवायचा आहे, जो अंक एकक स्थानी असेल त्याची स्थानिक किंमत काय असेल? सर्वात कमी असेल. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. आता बघा तिसरा प्रश्न बघूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय म्हटले बघा? खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? आता बघा दिलेल्या पर्याय म्हणजे कोणत्या पर्यायातील, दिलेले जे पर्याय आहेत 4 पर्याय, त्या संख्येतील अंकाची 5 ची स्थानिक किंमत सर्वात कमी कोणत्या संख्येतील आहे? तर आपल्याला ते बघायचं आहे. हा प्रश्न आपल्या परीक्षेला म्हणजे 2022च्या परीक्षेला विचारले आहे. त्यामुळे महत्वाचा या टाईपचा पुढे प्रश्न विचारू शकतात. आता याच्यामध्ये बघा आपल्याला विचारलंय 5 या अंकाची. तर आपल्याला काय करायचं? 1 2 3 आणि 4 पर्याय दिले. त्यातले 5 अंक आपल्याला शोधायचे आहेत. इथं 5 आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये कुठं 5 आहे? इथं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये इथे 5 आहे. चौथ्या पर्यायामध्ये इथं आहे. आता इथे बघा आपल्याला माहिती एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. आता इथे बघा 5 ची स्थानिक किंमत मला काढायची असेल. तर 5 नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 म्हणजे 10,000 स्थाने आहेत 5, त्यामुळे 50,000 आहेत. किंवा आपण असं पण म्हणू शकतो बघा 5 गुणुले जो सूत्र आहे स्थानाची किंमत, स्थान किती आहे? 10,000 आहे. 10,000 म्हणजे किती शून्य येणार? 1 2 3 4 म्हणजे 5 गुणुले 10,000 म्हणजे काय येणार तुमचं? 50,000. म्हणजे 5 वर किती शून्य येणार? 1 2 3 4 1 2 3 4 असं पण लिहू शकताय. पण डायरेक्टली तुम्ही लिहू शकताय. त्या अंकानंतर किती अंक आहेत बघायचं. 5 नंतर किती अंक आहेत संख्येत? 1 2 3 4 त्यामुळे 4 शून्य 50,000 झालं. त्याच्यानंतर बघा इथे 5 नंतर अंक आहे का कोणता? नाही. तर 5 ची स्थानिक किंमत इथं 5च येणार आहे. परत इथे बघा 5 नंतर किती अंक आहेत? 1 2 3 इथं 1000 स्थान आहे बघा इथं, त्यामुळे हे काय येणार आहे? 5,000. त्याच्यानंतर इथे बघा 5 नंतर किती अंक आहेत? 2 त्यामुळे 2 शून्य हा शतक स्थान आहे म्हणजे 500. आता बघा पहिल्या पर्यायामध्ये काय आली? 50,000. दुसऱ्या पर्यायामध्ये 5 आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये 5,000 आणि चौथ्या पर्यायामध्ये स्थानिक किंमत 5 ची किती आली? 500 आली. आपल्याला प्रश्न काय विचारलाय? स्थानिक किंमत कमी कुठे आहे? कमी कुठे आहे? तर पर्याय दुसरा. समजलं? आणि तो एकक स्थान आहे त्यामुळे त्याची स्थानिक किंमत काय आहे? सर्वात कमी असते. एकक स्थानी आपण मगाच्या प्रश्नामध्ये पण बघितलंय, जर अंक कोणताही एकक स्थानी असतो त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे? सर्वात कमी. आणि दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत काय असणार? एकक स्थानची सेमच असणार आहे. याची दर्शनी किंमत पण 5 आहे, स्थानिक किंमत पण काय आहे? 5 आहे. एकक स्थानी आहे. आणि उत्तर आपलं काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 परीक्षेला विचारलेला आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता बघा चौथा प्रश्न आपण बघूया. काय म्हणले बघा चौथ्या प्रश्नामध्ये? आता हे जे वाचन कसं होणार बघा? 47 लक्ष म्हणजे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 परत लक्ष आणि दशलक्ष. म्हणजे बघा 47 लक्ष 59,321 मधील आपल्याला काय विचारल्या? 7 ची स्थानिक किंमत विचारल्या. 7 या अंकाची काय विचारल्या? स्थानिक किंमत. खालीपैकी कोणती योग्य ते पर्यायातून शोधा. आता ह्याच्यात बघा 3 पर्याय आपल्याला दिलेले आहेत अ ब क आणि परत मग आपल्याला 1 2 3 4 काय दिलेत? पर्याय दिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? 7 ची स्थानिक किंमत पहिल्यांदा शोधायची. आता बघा अंक जो दिलाय तो 47,59,321. आता इथे बघा 7 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. तर बघा 7 हा अंक घेतला, त्याच्यानंतर किती अंक आहेत आपल्याला बघायचे? तेवढे काय करायचे आहेत? शून्य लिहायचे आहेत.
1 2 3 4 5 अंक आहेत म्हणजे 5 शून्य येणार 1 2 3 4 5 म्हणजे 70 लक्ष सॉरी 7 लक्ष म्हणजे काय येणार आहे ह्याची किंमत जी आहे 7 लाख किंवा 7 लक्ष ही संख्या काय येणार आहे ही स्थानिक 7ची किंमत येणार आहे. आता बघा तसंच आपण असं पण करू शकतो फॉर्म्युला वापरून म्हणजे सूत्र जे आहे बघा अंक गुणुले स्थानाची किंमत अंक गुणुले स्थानाची किंमत. आता हा अंक जो आहे तो लक्ष स्थानी आहे बघा म्हणजे एकक दशक शतक हजार परत 10,000 लक्ष आणि दशलक्ष म्हणजे लक्ष स्थान आहे. तर ह्याची किंमत काय येणार ह्या लक्षाची बघा 1 गुणुले जेवढे अंक असतील तेवढे शून्य ह्याच्यानंतर किती अंक आहेत बघा 1 2 ह्या स्थानानंतर बघा 1 2 3 4 5 म्हणजे 5 शून्य म्हणजे 1 लाख म्हणजे 7 गुणुले 1 लाख 7 लाख किंवा 7 लाख किंवा 7 लक्ष ही काय आहे त्याची स्थानिक किंमत आहे 7ची. समजलं स्थानिक किंमत. मग आता ह्यातनं आपल्याला पर्याय शोधायचे आहेत. आता इथे बघा 7 वर किती शून्य आहेत 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 म्हणजे अ बरोबर आहे. दुसरा ब बघा 7 आहे आणि गुणुले 1 वर किती शून्य पाहिजेत लक्ष स्थान आहे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे ब पण काय आहे बरोबर आहे. आता क मध्ये बघा शून्य किती आहेत आपल्याला 5 पाहिजेत 1 2 3 4 5 म्हणजे 7 लक्ष पाहिजे. तर इथे बघा शून्य किती आहेत 1 2 3 4 त्यामुळे हे येणार नाही. तर हे किती आहे बघा एकक दशक शतक हजार आणि काय आहे 10,000 म्हणजे हे 70,000 आहे. तर उत्तर काय पाहिजे आपली स्थानिक किंमत किती आहे 7 लक्ष किंवा 7 गुणुले 1 लक्ष 1 लाख म्हणजे 7 लक्ष पाहिजे. अ आणि ब काय आहे ती बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येणार आहे तिसरा अ आणि ब योग्य. समजलं. असे टाईपचे प्रश्न परीक्षेला विचारू शकतात त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता बघा 5वा प्रश्न आपण बघूया. 5व्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा 34,959 एकक दशक शतक हजार 10,000 म्हणजे 34,959 या संख्येमधील 9च्या स्थानिक किमतीबाबत योग्य विधान कोणते. आता आपल्याला बघा 3 विधाने दिलेले आहेत. या टाईपचे प्रश्न एक्झामला म्हणजे विचारू शकतात त्यामुळे हे सुद्धा एक्झाम्पल आहे. हा सुद्धा प्रश्न आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे योग्य विधान कोणते म्हणजे 1 किंवा 2 किंवा 3 विधाने देऊ शकतात आपल्याला आणि विचारू शकतात. म्हणजे 2 किंवा 3 विधाने दिले तर आपल्याला पर्याय कसा निवडायचा हे पण समजलं पाहिजे. आता बघा 9च्या स्थानिक किमतीबाबत आपल्याला योग्य पहिला जे वाक्य आहे काय म्हटलंय बघा अवाक्य एकक स्थानच्या 9ची. आता इथे 9 बघा 9 2 ठिकाणी आहे एक एकक स्थान आहे आणि एक काय शतक स्थान आहे. एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या 9च्या स्थानिक किमतीच्या काय 1/100 पट आहे. आता इथे बघा पट हा शब्द वापरला 1/100 पट असेल पट हा शब्द वापरला तर शक्यतो काय करा गुणोत्तर काढा म्हणजे आपल्याला जरा सोपं जाईल. त्याच्यानंतर दुसरं शतक व एकक या दोन्ही स्थानावरील 9ची स्थानिक किंमत काय सारखीच आहे. 9ची काय स्थानिक किंमत परत शतक आणि एकक म्हणजे एकक आणि शतक स्थानी आहे 9 या दोन्ही स्थानावरील 9ची दर्शनी किंमत काय सारखीच आहे. आता आपल्याला बघा लगेच आपल्याला समजतंय. आता हे आपल्याला फक्त काय सोडवावं लागेल. आता इथे बघा शतक आणि एकक दोन्ही स्थानावरील 9ची स्थानिक किंमत काय असत्या वेगवेगळी असत्या. ह्या एकक स्थानची किती येणार आहे एकक स्थानची स्थानिक किंमत किती येणार आहे 9 आणि शतक स्थानची किती येणार आहे 9 वर 1 2 0 म्हणजे 900 त्यामुळे ही वेगळी सारखीच येणार आहे का स्थानिक किंमत नाही म्हणजे ब चुकीचं आहे ब बरोबर नाही. स्थानिक किंमत आपण बघितलं वेगवेगळी असत्या संख्येच्या स्थानावर काय असते ती डिपेंड असत्या म्हणजे संख्येचं स्थान कोणतं आहे त्यावरून ती काही संख्या ठरत असत्या. म्हणजे 9 इथं एकक स्थान आहे इथं शतक स्थान आहे त्यामुळे सारखीच येणार नाही. दर्शनी किंमत सारखी बघा क जो वाक्य आहे म्हणजे काय शतक आणि एकक या दोन्ही स्थानावरील 9ची दर्शनी किंमत जी आहे ती सारखीच आहे. आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत जी असत्या तोच अंक दर्शनी किंमत म्हणजे काय तोच अंक असतोय 9 कुठे असू दे त्याची दर्शनी किंमत 9च येणार आहे. त्यामुळं
दोन्ही ठिकाणची दर्शनी किंमत 9, त्यामुळे काय येणार आहे, सारखीच येणार आहे. शतकची पण आणि एककची 9च येणार आहे, त्यामुळे सारखीच असणार आहे. म्हणजे क जे विधान आहे तुमचं बरोबर आहे, ब मात्र चुकीचं आहे. स्थानिक किंमत बदलत असतात, संख्येच्या स्थानावरून ठरत असतात. आता पहिलं जे वाक्य आहे बघा, अ बघा आपल्याला बघायचं आहे. आता काय म्हटलंय, एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत. आता एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत काय येणार आहे, 9च येणार आहे. आणि शतक स्थानच्या 1 2 0 म्हणजे 900. शतक स्थानच्या किती येणार आहे स्थानिक किंमत 9ची, 900. आता काय म्हणले, इथं एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत शतक स्थानच्या 1/100 पट आहे. आपल्याला काय करायचं, सरळ गुणोत्तर काढायचं. म्हणजे बघा, गुणोत्तर किती पट विचारलं तर सरळ काय करायचं, गुणोत्तर काढायचं. मग गुणोत्तर बघा, एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत किती आहे, 9. आणि ह्याची किती आहे, 900. म्हणजेच काय आहे, 9 गुणुले 100. समजलं. म्हणजे गुणोत्तर काढायचं म्हणजे अंश स्थानी पहिलं घ्यायचं. एकक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत किती, 9 आहे. आणि शतक स्थानच्या 9ची स्थानिक किंमत 900, म्हणजे 9 गुणुले 100 आहे. 9 ला 9 जाईल तर काय राहणार, ते 1/100. म्हणजे काय, 1/100 म्हणजे 1/100 पट आहे, तर बरोबर आहे. म्हणजे पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. 1/100 पट आहे 9ची. एकक स्थानची जी आहे 9ची स्थानिक किंमत, आणि शतक स्थानच्या जी 9ची किंमत आहे ती 900, ती किती आहे, 1/100 पट आहे. 1/100 पट जर म्हणलं शतक स्थानच्या, म्हणजे 1/100 चेक करा बघा, 1/100 गुणुले 900. शतक स्थानच्या 100 1 100, 100 900, किंवा 2 शून्य गेल्या 2 शून्य 9 राहिल्या, म्हणजे उत्तर 9 येत आहे, म्हणजे बरोबर आहे. तर 9च्या स्थानिक किंमत जी आहे एकक स्थानच्या, तिची काय आहे, शतक स्थानच्या 9च्या स्थानिक किंमतीच्या 1/100 पट आहे. समजलं. गुणोत्तर काढायचं सरळ, म्हणजे अ बरोबर आणि क बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा काय येणार आहे, 3 येणार आहे. अ आणि क योग्य, ब चुकीचा आहे. ब चुकीचा असल्यामुळं हा येणार नाही. ब इथं योग्य म्हणले, हा पण नाही आणि हा पण नाही. ह्याच्यावरून पण आपल्याला कळतंय. जर आपल्याला पहिलं जे आहे अ समजेना, तिथं थोडंसं कन्फ्युज झालं, तर आपण ब वरून सुद्धा, ब चुकीचा आहे, ब चुकीचा आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार नाही, दुसरा पण येणार नाही, तिसरा पण येणार नाही, म्हणजे हे चौथा पण येणार नाही. राहिला मग तिसरा पर्याय, अ आणि क योग्य आहे. समजलं. आता हे जे प्रश्न आपण बघितले बघा, प्रकार 1 चे दर्शनी आणि स्थानिक किंमत बेसिक प्रश्न बघितले. आता ह्याच्या पुढचे जे आहेत अजून परीक्षेला काही विचारलेले आहेत, म्हणजे दर्शनी किंमत स्थानिक किंमत यांची बेरीज असेल, त्यातील फरक विचारलेला असेल, किंवा कधी कधी गुणाकार विचारलेला असेल, किंवा कधी कधी गुणोत्तर विचारलेले असेल, किती पट आहे वगैरे हे आपल्याला विचारले असेल. हे प्रकार आपण काय करायचे आहेत, पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. तसेच तुमच्या मित्रांना जे 5वी शिष्यवृत्ती परीक्षा देत आहेत त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. आता आम्ही जे मुद्दे आहेत अभ्यासक्रमातले बघा, अभ्यासक्रमातले जे मुद्द्यानुसार काय करतोय, आम्ही व्हिडिओ बनवतोय. ह्या ज्या व्हिडिओ मधले महत्वाची माहिती असेल, तसेच प्रश्न असेल, एक नोटबुक घाला, जेणेकरून त्या नोटबुक मध्ये तुमच्या ह्या नोट्स तयार होतील. आणि ह्या नोट्स तुम्ही रिवाइज केल्या, परीक्षेला कोणताही प्रश्न आला तरी तुम्ही इझिली काय करू शकाल, सोडवू शकाल. त्यामुळे हे व्हिडिओ फक्त काय करा, पॉज करून काय लिहून काढा. म्हणजे प्रश्न जे कसं सोडवले ते सांगितले, ते काय करा, तुम्ही लिहून काढा, जेणेकरून तुमच्या ह्या नोट्स तयार झाल्या की तुम्हाला कोणताही प्रश्न परीक्षेला आला तरी तो सोडवता येईल. आणि तसंच आमचं जे चॅनल आहे ऑलस्टार एज्युकेशन, ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओ आम्ही नवीन नवीन अपलोड करेन ते तुम्हाला लगेच समजतील. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.